मंडळी, आज आपण कुळीथचे सार ही रेसिपी बघणार आहोत. थंडीच्या दिवसात असं हे गरम गरम सार नुसतं प्यायला खूप छान लागतं. तसंच भाताबरोबर खायला सुद्धा हे खूप मस्त लागतं. तेवढंच ते गुणकारी पण आहे. सर्दी झाली असेल, कणकण वाटत असेल तर हे गरम गरम सार पिऊन बघा, खूप आराम पडेल. नेहमीप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीनं ही रेसिपी आम्ही दाखवलेली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, ऋतुलता रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता हे सार करण्यासाठी आपण पहिला कुळीथ घेऊया. कुळीथ हे असे चपटे छोटे आकाराचे असतात. किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात. साधारण एक 4 चमचे कुळीथ मी घेतलेले आहेत. ते आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे. गॅस मिडियम ते लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचे. साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात. बरं, कुळीथ खाण्याचे अनेक फायदे आहेत बरं का. जसे वजन कमी होण्यास मदत होते, मधुमेह नियंत्रित राहतो, पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. पण थंडीच्या दिवसात हे हमखास खावे, कारण हे शरीराला उष्णता देतात आणि थंडीच्या दिवसात शरीराची ताकद वाढवतात. हे बघा, इथं कुळीथ आपले भाजून झालेत. तीळ कसे तडतड उडतात तसे हे कुळीथ सुद्धा उडतात बरं का, तेव्हा समजायचं हे भाजून झालेत. आता आपण हे बाजूला काढून ठेवूया. आता त्याच कढईत मी साधारण 1 चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत. हे धणे सुद्धा आपल्याला थोडेसे भाजायचे. धणे थोडे भाजून झाले की 1 अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आता दोन्ही मी भाजून घेत आहे. तसंच त्याच्यात पाव चमचा मेथी दाणे घातले. मेथी दाणे घातले की गॅस बंद करून खाली उतरवून घ्या. मेथी दाणे जास्त भाजू नका. हे धणे, जिरे, मेथी दाणे याच्यामुळे तयार होणारे सार अजूनच चविष्ट होते. आता एक 5 ते 6 मिरे आणि 2 ते 3 बेडगी मिरची घेतलेली आहे, म्हणजे रंग चांगला येईल. आणि तसंच 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतली. कढीपत्त्याची पानं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस आपले भाजून झालेले आहेत. ते जराशे गार करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता त्याची आपण बारीक पूड करून घेऊया. हे बघा, ही अशा पद्धतीनं पूड झाली. आता याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच घालूया, थोडासा गूळ घालूया, त्याच्याने चव छान येते. आणि लसणाच्या पाकळ्या, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. ओल्या खोबऱ्याचा चव 2 चमचे घालायचं. थोडेसे पाणी घालायचंय आणि ह्याची बारीक पेस्ट आपल्याला आता करून घ्यायची. हे बघा, इथं आपली छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घातलेलं आहे. तसंच कढीपत्त्याची 2-4 पानं घातली आणि आपण जी पेस्ट तयार केली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालायची. तेलामध्ये ही पेस्ट चांगली व्यवस्थित परतून घ्यायची. पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचंय. मिक्सरच्याच भांड्यात पाणी घालून मी ते भांडं निपटून घेतलं. जितकं आपल्याला पातळ सार हवे तेवढं आपण पाणी ह्यामध्ये घालूया. उकळल्यानंतर पुन्हा ते आळून येतं, त्यामुळे अंदाजानं पाणी घालायचे आहे. आता ह्याच्यात आपण तिखट घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तिखट मीठ घालून झाल्यानंतर हे सार आपल्याला 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर मस्त उकळून घ्यायचं आहे, की आपलं हे कुळीथचं सार तयार आहे. हे असं मस्त गरम गरम सार थंडीच्या दिवसात प्यायला खूप छान लागतं. किंवा मस्त गरम गरम वाफळता भात, त्याच्यावर हे असं गरम गरम सार आणि तूप खायला खूपच मस्त लागतं. सर्दी झाली असेल, कणकण वाटत असेल तर हे असे सार करून प्या, खूपच फरक पडतो. अतिशय गुणकारी असं हे कुळीथाचे सार आहे. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.